खरेदी करू नये असं आवाहन मोदींनी केलंय। या संदर्भात जळगावच्या सुवर्णनगरीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। पुन्हा 1 वर्ष खरेदी करू नका असं आवाहन जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जळगावमधल्या सुवर्ण व्यावसायिक आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत। या प्रतिक्रिया खरं तर संमिश्र असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी सुवर्ण व्यावसायिकांनी या निर्णयाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय, तर काही सुवर्ण व्यावसायिकांच्या मते अशा प्रकारचा निर्णय घेण्याऐवजी आपल्या देशामध्ये जे काही ग्राहकांच्याकडे सोनं आहे ते कसं बाहेर निघेल यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे। तर दुसरीकडे ग्राहकांच्या मते मात्र जर आपल्याला घरामध्ये काही मंगल कार्य असेल तर सोनं खरेदी करणं हे अनिवार्य असतं आणि त्यामुळे सोनं खरेदी करावं लागणार असल्याच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मात्र देशहिताचा जर हा निर्णय असेल तर सुवर्ण व्यावसायिक आणि ग्राहक यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे तेलाची किमती वाढल्यामुळे जे फॉरेन करन्सी आहे तो सोन्याच्या इम्पोर्टमध्ये जास्त लागून राहिली आहे। म्हणून मोदीजीने आवाहन केलेलं आहे तर भारतीय संस्थाने स्वीकार करून स्वतःचे सोनं बाहेर काढून देशाची चलनामध्ये सोना आला पाहिजे असं केलं पाहिजे। मी फक्त एवढं सांगू इच्छितो की भारत सरकारने जे जनताकडे सोना आहे तो बाहेर कसं काढता येईल स्कीम लावून तो सोना बाहेर प्रचलनात आला पाहिजे, कारण तो डेड मनी म्हणून मध्ये पडलेला आहे। तो कमीत कमी एक आकर्षक स्कीम काढून बाहेर आणला पाहिजे। सर, आपल्याला गरज असते तेव्हा तर आपल्याला सोनं घ्यावंच लागतं। आता सध्या माझे पर्सनल इव्हेंट येत आहे की माझी मॅरेज ॲनिव्हर्सरी येते आहे, मला माझी वाईफला गिफ्ट देणे आहे सोन्याची, तर मी वर्षभर थांबू नाही शकत। सध्या मला तिला गिफ्ट देणे आहे तर मला सोनं घ्यावंच लागेल। सहसा तर आता कसं आहे की मी वर्षामधून एक वेळा आईकडे येते, महाराष्ट्रात येते। मला इथलं सोनं खूप आवडतं, म्हणजे मी घेणार तर खरीच आणि जस्ट म्हणजे मी घेणारच होती, पण मी काल ऐकलं की नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही 1 वर्षापर्यंत घेऊ नका। बट 1 वर्षापर्यंत तर थांबणं मुश्किल आहे माझ्यासाठी की मी सोनं नाही खरेदी करू शकणार। मला दरवर्षी थोडं तरी पाहिजेच। जसं सोन्यामध्ये त्यांनी लोकांना जागृत केलं आहे, तसंच इतर देशाच्या ज्या वस्तू आपण वापरतो, छोट्या छोट्या गोष्टी घरामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या घरात किती चायनामेडच्या वस्तू आहे हे सर्वसाधारण लोकांना कळत नाही। ते कळण्यासाठी काहीतरी आणखीन उपाययोजना झाल्या तर खूप चांगलं होईल आणि खरोखर कौतुक आहे त्यांच्या या निर्णयाचं।